नमस्कार। केंद्रानं त्रिभाषा सूत्रात हिंदी अनिवार्य केली नव्हती, मग महाराष्ट्राच्या धोरणात ती आली कुठून? त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे। या त्रिभाषेतील हिंदी भाषेच्या अनिवार्यतेला मराठी जनतेनं कडाडून विरोध केल्यानंतर 2 महिन्यांनी सरकार काहीसं बदललं आणि अनिवार्यतेच्या जागी सर्वसाधारणपणे या शब्दाचा लेप चढवण्यात आला। या दुरुस्तीनंतरही तिसऱ्या भाषेच्या निवडीबाबत आणि ती शिकवण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सरकारनं टाकलेल्या अटी हिंदी भाषेला अपरिहार्य करण्याच्याच असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे। त्रिभाषेच्या सूत्रावरील राज्यातील मराठी जनतेचा रोष सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष निदर्शनांमधून व्यक्त होत आहे। त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याच पद्धतीनं पत्रकारिता क्षेत्रातील विविध पत्रकार आणि मराठी साहित्य क्षेत्रातील विविध साहित्यिकांनी या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिभाषा सूत्राचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अतिशय तोकडा पडलेला आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या त्रिभाषा सूत्रावरून सारवासारव करायचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मात्र इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी कशी योग्य आहे हे समजावण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच काय की भाजप आपला छुपा अजेंडा या निमित्तानं तर महाराष्ट्रात राबवत नाही ना, अशी शंका घ्यायला देखील जागा आहे। पण या सर्वांमध्ये महाराष्ट्राचा नक्की मूड काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौथा स्तंभ या आपल्या YouTube चॅनलवर। बोबडे बोल बोलणाऱ्या इयत्ता पहिलीतील चिमुरड्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याची सक्ती करून राज्यात भाजप आपले भाषिक राजकारण पुढे रेटू पाहत आहे। त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतात आता लवकरच असा काळ येईल की ज्यांना आज इंग्रजी बोलण्याचा अभिमान वाटतोय त्यांना त्याची लाज वाटेल असं वक्तव्य करत आहेत। त्यांच्या या विधानात आश्चर्य असं काहीच नाही, कारण ही भूमिका भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं राजकारण पुढे नेणारीच आहे। पण त्यासाठी काळाचे चक्र उलट कसं फिरवलं जाणार आहे ते मात्र गृहमंत्र्यांनी सांगण्यास नकार दिलेला आहे। ते जर गृहमंत्र्यांनी सांगितलं असतं तर आणखीन बरं झालं असतं, कारण मुलांची इंग्रजीची भीती जावी यासाठी राज्यात पहिलीपासूनच इंग्रजी शिकवायला सुरुवात होऊन आता जमाना उलटलेला आहे। म्हणजे लहानपणापासूनच मुलांना नीट इंग्रजी यावे ही सरकारची अधिकृत भूमिका। मुले पहिलीपासूनच इंग्रजी शिकू लागली। शिवाय देशभरही अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत आणि आपल्या मुलांनी इंग्रजी शिकून पुढे जावं असं ज्यांना वाटतं ते पालक आपल्या पाल्यांना आवर्जून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात। त्यामुळे अनेक ठिकाणी प्रादेशिक भाषांच्या शाळांची पटसंख्या कमी होत गेली आणि हा एक वेगळा आणि चिंताजनक विषय आहे। पण आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपण आर्थिक सांस्कृतिक पातळीवर मागे पडलो। आता आपल्या मुलांवर मात्र ही वेळ येता कामा नये। इंग्रजी शिकून ती फरड्या इंग्रजीत बोलली पाहिजेत, यासाठी या देशातला अगदी गरीब माणूस देखील प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत चालतो आणि ती आईबापांसमोर यस नो करायला लागली की त्याचा ऊर अभिमानानं भरून पावतो। आणि आता गृहमंत्री म्हणतात म्हणून त्याने पुढच्या काळात याच गोष्टींची लाज वाटून का घ्यायची? या व्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा आणखीन बरंच काही बोललेले आहेत, पण हे सगळं कसं करायचं याबाबत मात्र ते अवाक्षर काढायला तयार नाहीत। उदाहरणार्थ, आपण पुन्हा एकदा आपल्या देशाचा कारभार आपल्या भाषेतून चालवू असं त्यांचं म्हणणं आहे। भारतीय भाषांशिवाय आपण भारतीय राहू असू शकत नाही। आपल्या भाषा आपल्या संस्कृतीचे दागिने आहेत आणि विदेशी भाषांमधून हा देश कधीच समजून घेता येणार नाही, असंही त्यांनी दिल्लीत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। आता ही वाक्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या एखाद्या ऐऱ्यागेऱ्या पाहुण्याने केली असती तर ती गोष्ट वेगळी होती, पण देशाचे गृहमंत्रीच आज ज्यांना इंग्रजी बोलण्याचा अभिमान वाटतो त्यांना उद्या याच गोष्टीची लाज वाटेल असं म्हणतात, तेव्हा त्यातून नेमकं काय समजून घ्यायचं आणि त्यांना नक्की काय समजावायचंय हेच समजत नाही। भारतावर 150 वर्ष सत्ता गाजवून ब्रिटिश निघून गेले, पण इंग्रजी ही आज भारतात कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा महत्त्वाची भाषा झालेली आहे आणि हे कोणीच नाकारू शकत नाही, कारण ती अपरिहार्यपणे आजच्या जगाची ज्ञानाची आणि अर्थकारणाची भाषा आहे। भारतीय भाषांचे महत्त्व त्यामुळे कोणीच नाकारत नाही, पण फक्त मराठी, तमिळ किंवा उडिया भाषेतूनच शिकणार, इंग्रजीला हात लावणार नाही असं म्हणून कोणी डॉक्टर होऊ शकणार नाही, IT इंजिनियर होऊ शकणार नाही। सुंदर पिचाई तमिळ भाषेचा आग्रह करून आणि इंग्रजीची लाज वाटून घेत बसले असते तर गुगलचे CEO देखील झाले असते का? हैदराबादचे सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे CEO झाले असते का? इंदिरा नोई पेप्सीच्या CEO पदापर्यंत पोहोचल्या देखील असत्या का? ही सहज आणि सतत लोकांच्या डोळ्यासमोर असणारी नावे इंग्रजीच्या साहाय्याने आपला आवाका कौशल्य वाढवत नेऊन आपला दबदबा निर्माण करणाऱ्या अशा कितीतरी भारतीयांची उदाहरणं देता येतील। असे असताना इंग्रजीचा दुस्वास करा,
ती येते याची लाज वाटून घ्या. यातून नक्की काय साध्य करायचं आहे. एकेकाळी इंग्रज राज्यकर्ते होते, त्यामुळे इंग्रजी ही सत्ताधाऱ्यांची भाषा हे भारतीय जनमानसात पक्क रुजलेलं होतं. आणि इंग्रजी उत्तम येणारे आणि ती न येणारे असे दोन वर्ग त्या काळी भारतात निर्माण झाले होते, जे आजही कायम आहेत. इंग्रजी येणारे वरचढ ठरले आणि ती न येणाऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला, हे देखील खरं आहे. स्वातंत्र्यानंतर गेली 75 वर्ष या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी इंग्रजी पूर्णपणे नाकारणे, हिंदीचं महत्त्व वाढवत नेणे हा मार्ग कसा काय असू शकतो. भारतातल्या उच्च वर्ग आणि इंग्रजी न येणाऱ्यांना कमी लेखतो, हे खरं आहे. पण मग या दोन वर्गामधील दरी कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक काही वेगळे प्रयत्न करणे हाच यातला मध्यम मार्ग नव्हे का. आता तो मार्ग न स्वीकारता इंग्रजीऐवजी हिंदी शिकलेले लोक देशाबाहेरच्या जगात कसं वावरणार. दक्षिणेतील राज्यांच्या प्रखर हिंदी विरोधाचं काय करणार. रशिया, फ्रान्स, चीन अशा देशांमध्ये इंग्रजी अजिबात बोलली जात नाही, वापरली जात नाही असे दाखले यावेळेला दिले जात असले तरी हे देश एकतर भारतासारखे बहुभाषिक नाहीत, त्यांना बाहेरच्या एखाद्या राज्यकर्त्याला सामोरे जावं लागले नाही, त्यामुळे ती उदाहरणे आता यावेळी उपयोगाची नाहीत. शिवाय इंग्रजी नीट येत असलेल्या, त्यामुळे कामानिमित्त जगभर पसरलेल्या कोट्यावधी भारतीयांकडे पाहत आजची आकांक्षा पिढी घडते आहे आणि हे कुणीच नाकारू शकत नाही. असं असताना देखील खान मार्केट गँग किंवा ल्युटन्स दिल्लीवाले अशी शेरेबाजी निव्वळ याच न्यूनगंडातून येऊ शकते. त्यावरच मात करण्यासाठी सामान्य माणूस आपल्या मुलाबाळांना इंग्रजी यायला हवं हा आग्रह धरताना दिसत आहे. आजही भारतात अनेक समाज असे आहेत ज्यांच्या पहिल्या दुसऱ्या पिढ्या आता कुठं शिक्षणाच्या प्रवाहात सामील होत आहेत. पिढ्यानपिढ्यांची मागासलेपणाची दरी बुजवून टाकण्यासाठी त्यांनाही त्यांच्या स्वभाषेसह इंग्रजीची जगाची खिडकीच हवी असेल तर त्यात त्यांचं चुकीचं काय असेल. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही तितक्याच परक्या भाषा असतील तर ते हिंदी शिकतील की इंग्रजी शिकतील. गृहमंत्री असे म्हणतात की आपल्या देशाचा राज्यकारभार पुन्हा एकदा आपल्या भाषेतून चालवूया. पण असं म्हणताना त्यांना नेमकी कोणती भाषा अभिप्रेत आहे हे समजत नाही. इथं राज्यघटनेनं मान्य केलेल्या अनुसूचित भाषाच जवळपास 22 आहेत. त्यापैकी आपली कुठली. संस्कृत ही भारतीय भाषा असली तरी आज ती फारशी कोणालाही येत नाही. मग तिच्यातून राज्यकारभार कसा चालवणार आहात. मुघलांच्या काळात राज्यकारभारावर फारसी, अरबी, उर्दू या भाषांचं प्राबल्य होतं. त्या भाषातून राज्यकारभार चालवणं भाजपच्या राजकीय सांस्कृतिक भूमिकेला धरून होणार आहे का. मग आता काय आणि कसं करायचंय तर हिंदीला प्राधान्य द्यायचं. विदेशी भाषांमधून हा देश कधीच नीट समजून घेता येणार नाही असंही गृहमंत्र्यांचं म्हणणं असलं तरी जात, धर्म, लोकजीवन, प्रथा, परंपरा, भाषिक वैविध्य या सगळ्या पातळ्यावर ब्रिटिशांनी हा देश समजून घेतला होता आणि त्यामुळेच ते यशस्वी होते. या सगळ्या विवेचनाचा हेतू गृहमंत्र्यांच्या इंग्रजी विरोधात टीका करणं हा नव्हे तर आजच्या पिढीला असलेली इंग्रजीची अपरिहार्यता समजून घेणे हा आहे. आज माणसाचं अवघड जगणंच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान आवाक्यात घेऊ पाहत आहे. त्या माध्यमातून एकमेकांची भाषा किंचितही न येता दोन माणसे एकमेकांशी सुखने व संवाद साधू शकतील. हे भविष्य आता फार काळ दूर राहिलेलं नाही. अशा वेळी कोणती भाषा श्रेष्ठ हा मुद्दा उपस्थित होणार नाही आणि तू ही भाषा कंची हा प्रश्न देखील येणार नाही. मुख्य म्हणजे एखादी भाषा येते वा येत नाही याची लाज वाटावी अशी परिस्थिती असणार नाही आणि तो सुदिन कधी येईल याची वाट पाहत बघणे एवढंच सध्या आपल्या हातात आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विरोध हा भाषेला नसून तिच्या होत असलेल्या सक्तीला आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही सांस्कृतिक आक्रमणाचा पहिला प्रहार हा भाषेवर होत असतो. एकदा का तुमच्या भाषेची कोंडी होऊन तिच्यात सरमिसळ झाली की तुमच्या मायबोलीतील कथा, वाक्प्रचार, म्हणी, साहित्य हे सगळं बाजूला पडतं. सध्याच्या मराठी वाहिन्यांवरील मालिका जर आपण पाहिल्या की आपल्याला हे निश्चित याची प्रचिती येईल. एकदा का तुमची स्वतःची भाषा अडगळीत पडून हिंदी ही तुमची व्यवहाराची, साहित्याची भाषा झाली की तुमचं अस्तित्व पुसलं जाणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. आता पहिलीपासूनच तिसरी भाषा शिकणं हे अवघड आहे हे सगळ्यांना कळतंय, पण ते वळवून घ्यायचं नाही हे देखील तितकंच खरं आहे. खरं तर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला तिसऱ्या भाषेचे जे काही प्रयोग करायचे असतील ते 5वी पासून करा, कारण तोपर्यंत त्या मुलाची बौद्धिक क्षमता विस्तारायला सुरुवात झालेली असते आणि नवीन काहीतरी शिकायची त्याची इच्छा देखील बळावलेली असते. एकूणच हा प्रश्न केवळ भाषेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आणि मराठी संस्कृतीचा आहे हे नक्की. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.